साळसकर वडापावले आजी येत आहे गावात ही बघा वडापाव खाऊ. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आजचा हा ब्लॉग बनवायचा उद्देश म्हणजे आज आहे 14 तारीख आणि आम्ही सगळे आज चाललो आहे गावाला आजोबांच्या कार्यासाठी. आज मी आणि माझी मम्मी, मामा, बहीण आणि आजी सगळे गावाला जायला निघतो आहे. बाबा तर गेलेच आहेत. जेव्हा आजोबांचं निधन झालं त्याच्या तेव्हा त्याच दिवशी गेले बाबा गावाला. आणि ते काय आता 12 झाल्याशिवाय मुंबईला येऊ नाही शकत म्हणून ते तिथेच थांबले. आणि आता आम्ही सगळे मागून जातो आहे कार्यासाठी. आता आमची तयारी तर सर्व झाली आहे. आता रात्री 11 की 11:15ची वसईवरून गाडी आहे, तिच्यानं आम्ही निघू आणि गावाला थेट जाऊ. आजचा व्लॉग काय जास्त मोठा नसणार आहे, कारण आज ब्लॉग का बनवतो आहे कारण म्हणजे गेल्या टायमाला माझं पेजमध्येच बंद ठेवलेलं मी इंस्टाग्रामवरचं, तर मेसेज येत होते व्हिडिओ का नाही येत आहे. त्यामुळे कोणाला माहीत नव्हतं कुठच्या कारणामुळे व्हिडिओ येत नाही. म्हणून आता पण मी ब्लॉग का बनवतो आहे, कारण आता परत माझे 4-5 दिवस व्हिडिओज येणार नाहीत इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर. त्यामुळे मी आज हा ब्लॉग बनवतो आहे. या ब्लॉगमधून सांगतो आहे तुम्हाला आज 14 तारीख, आज मकर संक्रांत पण आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांच्यापर्यंत शुभेच्छा पोचल्या नसतील त्यांना पण आज मकर संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मंडळी आता डॉक्टरकडे जातो आहे. जरा मम्मीची तब्येत ठीक नाही, पाय दुखतो, तिला जास्त काम करायला पण होत नाही. बोललो आता डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेऊया, नंतर परत गावाला गेल्यावर तिकडे धावपळच होणार आहे. त्यामुळे आधीच उपचार करून घेऊया, मग तिकडे गेल्यावर जरा काय म्हणजे त्रास होणार नाही. ठीक आहे, चला मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे गावाला सगळे आजोबांच्या कार्याला. वसईवरून गाडी, चला. वैभववाडीच्या आधी चालली गावाला, वैभववाडीच्या आधी चालली गावाला. अशी हळूहळू चालताय पायऱ्यावरनं. वैभववाडीची आजी येत आहे. वैभववाडी कुठचा तो हॉटेलवाला मामा? साळसकर वडापावले आजी येत आहे गावात ही बघा वडापाव खाऊ. मी 6 तारखेला ट्रेनमधून कसा पडलो ते तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, थांबा. इथे गेटवर उभा होतो असा, आणि हा इकडे एक पाय होता असा. हा पाय माझा सरकला आणि पूर्ण असा खाली गेलो, असा पडलो. तर पूर्ण इथून ते तिथपर्यंत फरफडत गेलो. बघा, हा समोर 3 नंबर आहे, इथेच पडलो मी या प्लॅटफॉर्मवर. आता ही ट्रेन गेली की दाखवतो तुम्हाला कुठे पडलं ते. ती जागा मला भरपूर लक्षात राहणार आहे. हा बघा 3 नंबर प्लॅटफॉर्म. देवा, ते 3 नंबर दिसतंय ना, नंबर लावलेला, तिथपर्यंत घासत आलं. 3 नंबरवर परत एक दुसरी गाडी आली. हा बघा आता परत 3 नंबरला दुसरी गाडी आली. पण तुम्हाला डिटेलमध्ये एवढा काय दाखवणार नाही का कुठे पडलं ते. मगाशी मामा कॉल लावत. परत कधी 3 नंबरला गेलो की दाखवतो तुम्हाला कसा पडलो, कुठे पडलो, पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो. आता पुरता एवढंच. आता जाऊया गावाला जायच्या ट्रेनमध्ये. चला. साळसकर हॉटेलवाले आजी येत आहे गावा वैभववाडी. वडापाव खाव, वडे गरम करून ठेवा. वडापाव खाव येत आहे. सकाळी येत नाश्ता करू, गरम गरम वडे बनवून ठेवा. वडापाव नाही तर मिसळ काय. हां, आजीची गावाला जायची ट्रेन आली आहे. आजी आता जाईल गावाला. चला मित्रांनो,
प्रवास सुरू झालाय आपला गावी जायचा प्रवास सुरू झालाय आता. ही बघा वैभववाडीची आजी येत आहे. वैभववाडी वडापाव खाव. मंडळी आता निघालो गावी जायला. गावच्या प्रवासाला निघाला आता. ही बघा कुठे मोबाईल पण ठेवला चला आता आता दाखवण्यासारखं एवढं काय नाही. सकाळी दाखवून आता कोकणातला निसर्ग. आता मंडळी झोपूया. चला गुड नाईट. गुड नाईट. सकाळ मंडळी. आता आपण आहे आरवली रोडला. आरवलीवाले कमेंट नक्की करा. हे बोगदे आले की कंटाळा येता. मस्त काळो. कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात मोठा बोगदा कोणता आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आली आली रत्नागिरी आली. मोरे असतील ना मोरे. एवढं नाही माहिती. रत्नागिरीवाले कमेंट नक्की करा. या मंडळी चाय प्यायला. रत्नागिरीवरून आता निघालो. आता लवकरच वैभववाडीला पोहोचेल. चला आलो वैभववाडीला. चला मित्रांनो आलो वैभववाडीला. आता पोचलो आपल्या वैभववाडीत. वैभववाडीचा नवीन ब्रिज चालू झालाय. हा बघा वैभववाडीची फुगडीवाली आजी आली आहे वैभववाडीत. ही बघा गावाक आली. तुम्ही चला. मग इकडून जा. मामा इकडून गेले. आलो वैभववाडीला. आलो आता वैभववाडी स्टेशनला. आता जातो फणसगावाला. चला आता आम्ही निघालोय वैभववाडीवरून फणसगावाला जायला. दिसायला म्हटलं
आजचा हा ब्लॉग इथेच थांबवतो. आता 2-3 दिवस थोडा बिझी असणार आहे. ब्लॉग मी काय येणार नाही थोडे दिवस, 2-3 दिवस. आता उद्या आजोबांचं कार्य आहे, त्यामुळे थोडं गडबडीत असणार आहे.